नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस. आज आपण आपल्या गावाला आलेलो आहे. हा आपण चारा लावलेला आहे शेतामध्ये. मी माझ्या शेतावरती आलेलो आहे. शेतावरती हा चारा लावलेला आहे. हा चारा आपल्या सगळ्या गाई बैलांसाठी, ढोरांसाठी हा चारा लावलेला आहे. आपण बघू शकतो की आपण एका झाडाजवळ आलेलो आहे. झाडावरती जर का बघितलं तर एक पक्षी तो जो एकाच ठिकाणी उडतो आहे, एकाच जागेवरती उडतो आहे. या पक्ष्याचं नाव काय? तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याच्यानंतरून आपण इथून पुढे जर का बघितलं तर इकडे पुढे आपली ही पूर्ण शेती आहे. या शेतामध्ये जर का बघायचं झालं तर हा पूर्ण परिसर ही डोंगरावरती आपली शेती आहे. आपण बघू शकतो की या शेतावरती आई आणि मी आलेलो आहे. आई सीताफळ काढण्यासाठी म्हणत होती, तर आम्ही सीताफळ काढून आम्ही आमच्या टोकरीमध्ये टाकलेले आहे. आता आम्ही इकडून निघतोय आणि हे जे झाड आपण बघतोय हे झाड खूप जुनं आहे. ह्या झाडाच्या फांद्या बघा, ह्या झाडाच्या फांद्या जमिनीला टेकलेलं आहे. हे झाड आहे आंब्याचं. हे आजच्या 80-90 वर्षापूर्वी आई, आपलं आजी, आजोबा आणि काकानी हे सोबत लावलं होतं झाड. तर आपण बघू शकतो सर, आपल्या इथं खूप जुन्या आठवणी आहे. आणि आपण हे जे बघतो आहे ही देवी आहे, हे देवीचं मंदिर आहे. ही ग्रामदेवी आहे. याचा उद्धार पूर्ण गावकऱ्यांनी मिळून केलेला आहे. आपण बघू शकतो आहे वातावरण खूप सुंदर आणि छान आणि व्यवस्थित आहे. निसर्ग वातावरण आहे. तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा. हा मिनी ब्लॉग आहे. मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकतात की मी माझ्या गावाला येऊन माझ्या गावाचं पूर्ण तुम्हाला दृश्य दाखवत आहे. मला नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. तुमचे मत, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवा. कोण कोण हा साताऱ्यामधून व्हिडिओ बघतोय हा मला नक्की कमेंट करून सांगा. कुठून बघताय तेही मला सांगा. त्याच निमित्ताने माझे बहीण, भाऊ, बंदी, भगिनी, मित्र, परिवार, मैत्रिणी यांनी सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.